आपण इतिहासापासून अनेकदा हे शिकतो, आपण इतिहासापासून काहीही शिकत नाही. शिवछत्रपतींच्या कालखंडामध्ये राजगडावरती राजधानी आहे, रायगडावरती राजधानी आहे आणि पेशव्यांच्या काळात जी चूक यादवांनी केली ती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कधी केली नाही. आजही औरंगजेबाचा एक अधिकारी साकी मुस्तैद खान त्यांनी ह्या राजगडाचं 1680 नंतरचं एक वर्णन लिहून ठेवलेलं आहे, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. हा एक छोटासा हेतू. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन समोरच असलेल्या तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं आणि लगेचच हा जो मुरुमदेवाचा डोंगर आहे हा जिंकून त्या ठिकाणी एक अद्वितीय आणि प्रचंड बलाढ्य असा गड उभा केला. राजांच्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे प्रसंग याच गडावर गेले आणि याच गडाने राजांची स्वराज्य स्थापनेची तळमळ बघितली आणि त्यांच्या गुप्त कल्पते फक्त याच गडाने ऐकल्या. असा हा राजांचा गड आणि गडांचा राजा. आज या किल्ले राजगडाची माहिती सांगण्यासाठी आपल्याकडे एक मोठी व्यक्ती आपण आमंत्रित केली आहे, डॉक्टर गणेश राऊत सर यांना. मी राऊत सर डॉक्टर साहेबांनी बोलवलं की इतिहासाचा पुन्हा एकदा अभ्यास करावा लागतो आणि मुळात इथे सगळे अत्यंत विद्वान लोक बसलेले आहेत, कारण सायन्सला आणि त्यातही मेडिकलला जाण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता मुळातच असावी लागते. आणि सर्व डॉक्टरांचं विशेष अभिनंदन अशासाठी की त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला इथे आणलेलं आहे. आपण सगळे खूप भाग्यवान आहोत. महाराष्ट्रामध्ये जेवढे किल्ले आहेत तेवढे किल्ले अन्य कुठल्याही राज्यामध्ये नाही आणि महाराष्ट्राची जी दुर्ग श्रीमंती आहे त्या बाबतीत आपला हात जगात कोणी धरू शकत नाही. राजस्थानचे लोक इथे आले होते आणि शनिवारवाडा बाजीराव मस्तानी सिनेमा खूप गाजत होता तेव्हा, आणि मग ते मला येऊन विचारायचे की आमच्या राजस्थानमधले किल्ले एवढे भारी आहेत, तो काचेचा महाल कुठे जिथे काशीबाई साहेबांचं नृत्याचं गाणं दाखवलेलं आहे, आणि तुमच्याकडचे किल्ले असे पडके कसे काय? तर मी त्यांना म्हटलं त्याचं एक साधं कारण आहे, आमचे किल्ले झुंजत राहिले, तुमच्या किल्ल्यांनी शरणागती पत्करली, तुमचे किल्ले जेम्स बॉन्डच्या सिनेमात आले, आमचे किल्ले आम्ही गडावर जातो तेव्हा तिथली माती मस्तकी लावत असतो. हा तुमच्या आणि आमच्या किल्ल्यांमधला फरक आहे. त्यामुळे आज आपण सगळे भाग्यवान आहोत. इथल्या मातीवरती कधीतरी कुठेतरी प्रत्यक्ष शिवरायांची पदस्पर्श झालेला असणार. त्यामुळे डॉक्टर साहेबांनी आवर्जून आज जो सगळा हेरिटेज वॉक आयोजित केलेला आहे, तर खरं म्हणजे अमंत्रमक्षरम नसती नसती मूलम नौषधीम अयोग्या पुरुषो नास्ती योजका तत्र दुर्लभा, असे जे योजक आहेत त्या डॉक्टर मांत्रांसाठी एकदा आपण जोरदार करायला वाटतो. आणि आता आजच्या मुख्य विषयाकडे वळूयात. डॉक्टरांसमोर व्याख्यान द्यायचं असल्यामुळे मी त्या नोट्स काढून आणलेल्या आहेत, कारण एकही चूक होता कामा नये माहिती देतात. त्याचं कारण असं असतं की प्रत्येकाला असं वाटत असतं की आज आपण आता इथे जी माहिती देतो आहोत, तर खूप लोक पुण्यामध्ये सांगतात शनिवारवाडा अगोदर बांधला आणि मग लाल महाल बांधला, तर ते तिथं ऐकून फक्त सोडून द्यायचं असतं, कारण अगोदर लाल महाल बांधला गेला मग शनिवारवाडा बांधला गेला. तर इतिहासाची खूपदा इतिहासाची जाणीव लोकांमध्ये नसते. आणि आपल्या समाजामध्ये तर असं वी लर्न फ्रॉम हिस्ट्री दॅट वी डू नॉट लर्न फ्रॉम हिस्ट्री. आपण इतिहासापासून अनेकदा हे शिकतो, आपण इतिहासापासून काहीही शिकत नाही. हा जो किल्ला आहे हा डोंगरी भागातला किल्ला आहे आणि कायम लक्षात ठेवलं पाहिजे, जेव्हा जेव्हा डोंगरी भागामध्ये राजधानी असते तेव्हा ती त्या राजधानीला शत्रूचे प्रचंड धोके असतात. सपाट मैदानी प्रदेशामध्ये तेव्हाच राजधानी असते जेव्हा शत्रूंची भीती नसते. म्हणजे शिवछत्रपतींच्या कालखंडामध्ये राजगडावरती राजधानी आहे, रायगडावरती राजधानी आहे आणि पेशव्यांच्या काळामध्ये पुण्यामध्ये राजधानीचं केंद्र बदललेलं आहे. छत्रपती मात्र साताऱ्याला आहे, अजिंक्यतराला आहे. तर हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण अनेक लोक किल्ला चालायला लागला की विचारतात एवढ्या अवघड जागी राजधानी स्थापन करायची काही गरज होती का? तर ते किल्ल्यावरती गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. हा जो किल्ला आहे याचं खरं नाव होतं ते मुरुमदेव. त्याची अनेक नाव आहेत, म्हणजे मुरुमदेव आहे कागदपत्रांमधून, मुरुंबदेव आहे, नबीश हा गड आहे, असंही त्याचं नाव औरंगजेबाने ठेवलेलं होतं.
शहामृग सुद्धा आहे. म्हणजे शिवचरित्र साहित्याच्या खंड 10व्या मध्ये पृष्ठ 54 वरती या किल्ल्याचं नाव शहामृग दिलेलं आहे. तुम्हाला जो नकाशा दिलेला आहे तो जर बारकाईने पाहिला तर 3 पाती उघडल्यासारखं ते किल्ल्याचं जे सगळं चित्र आहे. मग तो शहामृग मारला म्हणजे तो डोंगर ताब्यात घेतला आणि पुढे त्याचं नाव राजगड. राजगड नाव कसं पडलं तर राजांचा गड म्हणून तो राजगड असा तो जो किल्ला आहे हे त्याची एवढी इतिहासातली नाव आहे. आता ह्या सगळ्या किल्ल्यांचं एक वैशिष्ट्य असं की किल्ले अत्यंत दुर्गम आहेत, अत्यंत अभेद्य आहेत. महाराष्ट्रातले किल्ले जिंकायचे असतील तर शत्रूला एकच उपाय असायचा, तो म्हणजे फंद फितुरी करणं. जी चूक यादवांनी केली ती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कधी केली नाही. आजही आपण जर देवगिरीच्या किल्ल्याला गेलो तर देवगिरीच्या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एकच दरवाजा आहे. राजगडावरती चिलखती बुरुज तर आहेत, चोर दरवाजाही आहेत, ज्या दरवाजाने आलं आपण सगळे वर जाणार आहोत. एकाच किल्ल्याला अनेक प्रवेशद्वार एवढ्यासाठीच ठेवली पाहिजे की शत्रूनं कधी प्रसंगी हल्ला केला तर दुसऱ्या दरवाजाने आपल्याला निघून जाता आलं पाहिजे. म्हणून तर पन्हाळ्यावरून छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप सुटू शकले. अन्यथा पन्हाळ्याला जर एकच दरवाजा असता तर काय झालं असतं याची कल्पना आपण करू शकतो. दुसरं शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे, मध्ययुगाच्या इतिहासामध्ये भारतातले ते एकमेव राजे असे आहेत ज्यांनी स्वतःचे जलदुर्ग बांधले. औरंगजेबाकडे किती संपत्ती होती तुम्हाला आश्चर्य वाटेल. आजचा पाकिस्तान, आजचा भारत, आजचा बांगलादेश याची सगळी मालकी एकट्या औरंगजेबाकडे. 22 सुबे, अफगाणिस्तानच्या कंधार पर्यंत पसरलेलं साम्राज्य, तख्ते ताऊस, मयूर सिंहासन, कोहिनूर हिरा. कल्पनाच नाही एवढं अफाट धन जे त्यांनी आयुष्यात कधी मोजलेलं नव्हतं. अब्दालीनं जेव्हा स्वारी केली तेव्हा कमरुद्दीन नावाच्या वजीराच्या घरामध्ये जेव्हा हल्ला करण्यात आला, अब्दालीला त्याच्या घरामध्ये सोन्याचं छत आणि चांदीचं छत. आम्ही आमच्या घरी फॉल सिलिंग लावलेलं आहे. आम्ही म्हणतानाच फॉल म्हणतो, सिलिंग ते प्लास्टर ऑफ पॅरिसचं खोटं आहे. मुघलांच्या वजीराच्या घरामध्ये जर सोन्या चांदीचं छत्र असेल तर बादशाच्या घरामध्ये काय परिस्थिती असेल. एवढी श्रीमंती असून सुद्धा मुघलांनी एकही जलदुर्ग बांधला नाही. म्हणून विजन असणं इतिहासामध्ये खूप महत्वाचं असतं, जी शिवाजी महाराजांकडे होती. खरं म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जन्मलेल्या आणि ज्या जिल्ह्याला खरं म्हणजे समुद्राची कुठली पार्श्वभूमी नाही अशा माणसांनी स्वतःचा जलदुर्ग, स्वतःचा आरमार उभारायचं स्वप्न पाहणं आणि मध्ययुगामध्ये पुढे पोर्तुगीज, इंग्रज, डच या सर्व सत्तांना मराठ्यांची म्हणजे कान्होजी आंग्रेंची परवानगी घ्यावी लागायची आणि मराठ्यांनी आरमारी युद्धामध्ये इंग्रजांचा पराभव केला. जगाच्या इतिहासामध्ये पोर्तुगीजांचा पराभव करणारी एकमेव सत्ता म्हणजे चिमाजी अप्पा मराठ्यांची सत्ता. आणि डच आणि फ्रेंचांचा तर विशेष सोडून द्या, फ्रेंच आपल्याकडे नोकरीला ठेवलेले ते महादाजी शिंदेजी. म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये आपण जे वाचतो WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, गॅट करार, याच्यातून काय झालं, जगभर सगळीकडे लोक जायला लागले, कंपन्या जगभर पसरल्या. भारताच्या इतिहासामध्ये नव्हे जगाच्या इतिहासामध्ये जागतिकीकरणाला पहिली सुरुवात जर कुठे झाली असेल तर ती भारतामध्ये झाली. जगातला पहिला आंतरधर्मीय, आंतरराजकारणीय, आंतरजातीय, आंतरराष्ट्रीय विवाह पहिला भारतामध्ये झाला. तो म्हणजे चंद्रगुप्त मौर्यांचा झाला होता सेलेकस निकेटरची मुलगी हेलन बरोबर. त्यामुळे जगाने आपल्याला शहाणपण शिकवायची गरज नाही, जगाने आपल्याला आंतरराष्ट्रीय गोष्टी शिकवायची गरज नाही. शिवछत्रपतींच्या काळामध्ये आपण स्वप्न पाहिलं समुद्राला पालांग घातलं पाहिजे, ते इथे हळूहळू स्वतःचं राज्य विस्तारात नेणाऱ्या माणसांनी याच गडावरती ते स्वप्न पाहिलेलं होतं. आता हा जो किल्ला आहे हा कोणाकोणाचं संरक्षक आहे, गुंजन मावळ, मुरुमखोर आणि मावळाचं रक्षण करण्यासाठी हा किल्ला महाराजांनी याला प्राधान्य दिलं. खरं म्हणजे याच्यापेक्षा विस्ताराने मोठा किल्ला प्रचंडगड म्हणजेच तोरणा, तिथेही बालेकिल्ला आहे, याही किल्ल्यावरती बालेकिल्ला आहे. या किल्ल्यावरचा बालेकिल्ला जास्त मोठा आहे. शत्रूच्या ताब्यामध्ये गड जरी गेला तरी बालेकिल्ला लढवता येईल इतकी पाण्याची व्यवस्था वरती आहे, पाण्याची टाकी आहे. त्यामुळे या किल्ल्याला प्राधान्य देण्यात आलं आणि तोरण्यापेक्षाही हा किल्ला महाराजांनी घेतला. या किल्ल्याचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे, या किल्ल्यावर जायचं असेल कुठल्याही रस्त्याने जा, एक तरी टेकडी ओलांडल्याशिवाय या किल्ल्यापर्यंत पोहोचताच येत नाही. याचा दुसरा अर्थ असा, शत्रू नजरेच्या टप्प्यात आला की त्याला मारणं खूप तुलनेने सोपं असतं. म्हणून तर तानाजीराव मालुसरेंनी सिंहगड जेव्हा घेतला तेव्हा तिथे चूड जी पेटवण्यात आली तर इथून
17 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या राजगडावरून ते दिसलं आणि महाराजांना असं कळलं की आपण किल्ला जिंकलेला आहे. त्यामुळे यादवांना जेव्हा देवगिरीच्या किल्ल्यात कोंडून ठेवलेलं होतं अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याने, किंवा त्यांचा प्रत्यक्ष मुलगा मदतीला येत असताना सुद्धा मध्ये अल्लाउद्दीनचं सैन्य होतं, पलीकडे हरपाळदेव होता, अलीकडे यादवांचं सैन्य किल्ल्यामध्ये आहे, तरीही त्याचा उपयोग होऊ शकला नाही. मध्ययुगामध्ये शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर इतिहासापासून शहाणपण शिकलेला सगळ्यात महत्वाचा मनुष्य जर कोणी असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून वर्तमान काळ जपावा लागतो, त्याचा उत्तम भूतकाळ होतो आणि मग आपण आपलं भविष्य घडवू शकतो. ह्या 3 काळांचं अचूक भान ज्या व्यक्तीला आयुष्यभर होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आकार जो आहे तुम्ही जर पहाल वरती गेला तर उंच आहे, तो चिंचोळ आहे आणि 3 पात्यांच्या पंखाप्रमाणे आहे. 3 महत्वाच्या माची किल्ल्यावरती पाहायला तुम्हाला मिळतील. बाले किल्ला जो आहे तो समुद्र सपाटीपासून जवळजवळ 1394 मीटर उंच आहे. पद्मावती आहे, सुवेळा आहे आणि संजीवनी माची आहे. सुवेळावरून सूर्योदय सूर्यास्ताचं खूप सुंदर दर्शन आपल्याला घडतं, म्हणून त्या माचीचं नाव सुवेळा ठेवलेलं आहे, म्हणजे चांगली माची. महाराजांच्या आयुष्यातला एक महत्वाचा प्रसंग असा की त्यांनी कधी कुठल्या अंधश्रद्धांना थारा दिला नाही. याच किल्ल्यावरती 1670ला छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झाला आणि ते पालथे जन्माला आले. आता इथं सध्या तुम्ही बालरोग तज्ञ आहात, त्यामुळे मूल पालथा जन्माला आल्याबरोबर काय काय होतं मी सांगायची गरज नाही. धावत पळत जो माणूस निरोप घेऊन आला त्यांनी असं सांगितलं, महाराज मुलगा झाला परंतु तो पालथा जन्माला आला. महाराज उत्स्फूर्तपणे म्हणाले, बरं झालं पालथा जन्माला आला ना, हा बादशाही पालथे घातल्याशिवाय राहणार. आणि 1707ला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी बादशाही पालथी घातली. 1680 ते 1707 27 वर्ष राजा मारला गेलेला आहे. 3 राजे नाही, महाराणी ताराबाई कारभार करतायत, सैन्य नाही, खजिना नाही, एकच गोष्ट होती ती म्हणजे इच्छाशक्ती. या जगाच्या इतिहासामध्ये 27 वर्षाच्या कालखंडामध्ये 25 वर्ष औरंगजेब दिल्ली सोडून महाराष्ट्रात आलेला आहे. आपला राजा रायगड सोडून कर्नाटकामध्ये गेलेला आहे. जगाच्या इतिहासातले 2 महत्वाचे राजे आपापल्या राजधानी सोडून गेलेले आहेत. ते युद्ध करतायत. औरंगजेब लढाईमागून लढाया जिंकतोय, तो युद्ध जिंकू शकत नाही. मराठी लढाईमागून लढाया हरतायत आणि ते युद्ध हरत नाही. हा 2 मनोवृत्तींमधला फरक आहे. मराठी माणसाने जर मनात आणलं तर तो काय करू शकतो याचं ते उत्तम उदाहरण आहे. मराठी माणसांबद्दल खूप लोक व्याख्यानांमधून मराठी माणसाला अनेकदा बोलत असतात. असंही सांगितलं जातं की मराठी माणसांनी मनात आणलं तर 5 मराठी माणसं एकदाच एका दिशेने चालतात. केव्हा चालतात मी तुम्हाला सांगायची गरज नाही. अशा सर्व मराठी माणसांना एकत्र आणायचं आणि त्यांना एका सूत्रामध्ये गुंफायचं ही गोष्ट सोपी नव्हती, जी महाराजांनी आपल्या कृतीमधून केली. राजगडाच्या वायव्य दिशेला 6.5 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला तोरणा दिसेल वरती गेल्यानंतर. आणि पुण्याला ज्या 4 किल्ल्यांनी वेढा दिलेला आहे ते 4ही किल्ले महत्वाचे. एक म्हणजे राजगड, रोहिडा, तोरणा आणि सिंहगड आहे. बुक ऑफ बॉम्बे हे महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवरती सगळ्यात पहिलं लिहिले गेलेले पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तो जो डग्लस नावाचा जो ब्रिटिश मनुष्य होता तो सगळीकडे फिरला आणि त्यांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्या ब्रिटिश आणि पोर्तुगीज माणसांचे एका बाबतीमध्ये मात्र आपल्यावरती उपकार आहे. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी अंतर मोजली. इंग्रज मराठे युद्ध होण्यापूर्वी मुंबईतून 2 माणसं निघाली आणि ती पुण्यापर्यंत निघाली. त्यांच्या हातामध्ये काठी होती. नाना फडणवीसांच्या लोकांनी त्यांना पकडलं, त्यांना पुण्याला आणलं आणि त्यांची खूप चौकशी केली. त्यांना मारलं, काहीच त्यांच्याकडे मिळालं नाही त्या काठीशिवाय, म्हणून त्यांना नंतर सोडून देण्यात आलं. ती माणसं मुंबईला परत गेली आणि त्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला निरोप दिला, मुंबईपासून पुणे एवढ्या अंतरावर आहे, मध्ये पाणी पिण्याची अशी व्यवस्था आहे, इथे थांबता येईल, इथे सैन्याचा तळ ठोकता येईल. हे त्यांना कसं कळलं? त्या काठीला जी दोरी लावलेली होती खाली एक चाक लावलेलं होतं. ते किलोमीटर मोजत होते. हे मी वर्णन नुसतं ऐकलं होतं, हे मी कधी पाहिलं नव्हतं. मी एकदा मंडईपाशी उभा असताना मला ते यंत्र दिसलं, मी तात्काळ त्याचा फोटो काढला. नानांना ते कळलं नाही. हे ब्रिटिश लोकांनी काय केलं, अख्खा भारत पोचला. छोटी वर्णनं त्यांनी करून ठेवली. त्यामुळे आपल्याला त्या काळातला किल्ला, आजचा किल्ला, काय काय फरक पडलेला आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला त्याच्यातून कळतात. औरंगजेबाचा एक अधिकारी साकी मुस्तैद खान, त्यांनी ह्या राजगडाचं 1680 नंतरचं एक वर्णन लिहून ठेवलेलं आहे. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. तो असं म्हणतो, राजगडाला जेव्हा औरंगजेबाने वेढा दिला तेव्हा तो स्वतः इथं हजर होता.
तो असं म्हणतो, राजगड हा अतिशय उंच, त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यांमध्ये श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर 12 कोसांचा आहे. त्याच्या मजबूतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही. या डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरं काहीही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते, इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही. आता एक गंमत लक्षात घेतली पाहिजे. सगळे लोक दिल्लीतून आले होते. दिल्लीतली सगळ्यात मोठी टेकडी कुठली? आज राष्ट्रपतींचं जिथं भवन आहे ते रायसीना टेकडी. आता यांनी आयुष्यात कधी जर पर्वतीपेक्षा उंच टेकड्याच पाहिल्या नसतील तर किल्ला जर त्यांनी पाहिला तर त्यांचं काय वेगळं व्हायचं. त्यामुळे त्यांनी या किल्ल्यांची वर्णनं केलेली. त्यांनी असं लिहिलंय, पूर्वी आदिलशाही सुलतानांच्या ताब्यात हा किल्ला होता. पुढे महाराजांनी या किल्ल्याला 3 तट बांधले. हे 3 तट म्हणजे जणू काही 3 किल्लेच म्हटले पाहिजे. कोकण घाटाच्या माथ्याकडे सुवेळा व पद्मावती हे किल्ले आहेत. आता त्याला ते कळलं नाही म्हणून त्यांनी त्या माचींना सुद्धा स्वतंत्र किल्ले म्हटले. शिवाजीने भक्कम तटबंदी करून इतरांना हा किल्ला जिंकून घेणं अशक्य करून सोडलेलं आहे. इथून माणसं तर जाणं अवघडच. किल्ल्याचा बुरुज 30 गज उंच असा हा किल्ला पहिल्यांदा मुघलांनी 1704 मध्ये जिंकला. म्हणजे महाराज इथे साधारणतः 1640-45च्या पुढे आले. तिथपासून ते 1704 पर्यंत हा किल्ला आपल्या ताब्यामध्ये होता. पुढे मोहम्मद हाशिम खाफी खान म्हणून होता, ज्यांनी औरंगजेबाच्या बरोबर होता आणि ज्यांनी प्रत्यक्ष शत्रूचं सुद्धा कौतुक केलेलं आहे. आपले इतिहासकार आपल्या इतिहासामध्ये आपलं कौतुक करतात ती गोष्ट वेगळी. हा खाफी खान औरंगजेबाबरोबर होता आणि त्यांनी महाराणी ताराबाईंचं वर्णन असं केले, दिल्ली शाची वाणी दीनवाणी झाली, भद्रकाली महाकाली तारा राणी कोपली. म्हणजे त्यांनी औरंगजेबाच्या विरुद्ध महाराणी ताराबाईंच्या संघर्षाचं वर्णन काय केले पहा, की मनात आणलं तर महाराष्ट्रातली एक स्त्री काय करू शकते. तिने दिल्लीच्या औरंगजेबाला आपल्या पुढे झुकायला लावलं. हे सगळ्यात महत्वाचं सामर्थ्य. तो खाफी खान म्हणतो, राजगड किल्ल्याचे काय वर्णन करू, काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार, जणू काही आकाशच पसरले. त्याचं टोक पाहून छाती तडपते. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडतच असावा. या भागात सापांचा भयंकर सुळसुळाट, आता नाही त्यावेळेस आहे. त्यामुळे आपण जाता जाता पायांकडे बघत जाणार आहोत. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्त्र पशु दिसत, त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगरांची रांगच, त्याचा घेरच मुळे 12 कोस. त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण होते. आता जोपर्यंत आपण किल्ला बघत नाही ना तोपर्यंत आपल्याला किल्ल्याला वेढा घालणे म्हणजे काय ते समजतच नाही. पन्हाळ्याच्या किल्ल्याला वेढा घातला होता असं म्हटलं की लोकांना काय वाटतं, पन्हाळ्याचा किल्ला असा मध्ये आणि दिला वेढा, आता काही प्रॉब्लेमच नाही. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये किल्ल्याला मध्ये 92 साली मी असताना मी असं भारी वर्णन करत होतो. महाराज असे घोड्यावरून निघाले आणि त्यांनी ते असं केलं तसं केलं. एक विद्यार्थी मला म्हणाला, तुम्ही आज तास म्हणजे एकटाच आला. मला म्हणाला, येतं का चहा प्यायला? म्हटलं मी टीचर आहे. कोणीही चहा प्यायला चला म्हटलं की टीचर, जो साधा वारंवार चहा पितो टीचर. तर तो मला म्हणाला, तुम्ही आज तासाला खूप थापा मारल्या. मी इकडे तिकडे बघितलं, म्हटलं हळू बोल. म्हटलं तुला कसं कळलं? तो म्हणाला, तुम्हाला घोड्यावर बसण्याचा अनुभव नाहीये. म्हटलं नाही नाही आहे की नाही. म्हणाला, तुम्ही संध्याकाळी असं करा, माझ्याकडे या आणि 20 मिनिटात तुम्ही मला घोड्यावर बसून दाखवा, मी सांगेन ती पैसा देईल. तो म्हणजे इथे जी रेणुका हुजूरपाग्याची जी मुलींची शाळा आहे, लष्करी शाळा, इथे अश्वरोहण शिकवणारा गुणेश पुरंदरे, ज्यांनी मराठी चित्रपटातल्या अनेक अभिनेत्रींना घोडेस्वारी शिकवली, तो माझा किंचित विद्यार्थी. म्हणजे मी 3 वर्ष त्याला शिकवायला गेलो. संध्याकाळी 20 मिनिटं घरी सांगून आलो होतो, आज मी घोडेस्वारी करणार आहे, मला 1 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. 2.5 लाखाला पोटरूला तेव्हा 1 BHK फ्लॅट मिळायचा. निम्म्या फ्लॅटची रक्कम मी आज जिंकून घेणार आहे. तुम्ही सगळे माझ्या स्वागतासाठी तयारी करून ठेवा. घरचे खुश झाले. मी गेलो तिथे, बसलो घोड्यावरती. 12व्या मिनिटाला मी त्याला म्हटलं, गुणेश 1 लाख रुपये गेले. सगळं जग गेलं. पहिला मला त्या घोड्यावरून खाली उतरव. म्हटलं का हो, काय झालं सर? अरे म्हटलं मागे काय अवस्था आहे, मी चालूच शकणार नाही. तुम्हाला कळलं ना सर, तुम्ही जे घोडेस्वारीचं वर्णन करत होता ते, तुम्ही जे पन्हाळ्याचं वर्णन करत होता ते, यात खूप फरक आहे. आणि हे कळावं म्हणून लग्नापूर्वी सर्व पुरुषांना घोड्यावर बसून वरात काढतात. उद्यापासून किती अवघड गोष्टीवरती आपण नियंत्रण मिळवायला जाणार आहोत, जे कधी शक्य नाही. आणि म्हणून पुरुषांना कुठे नेतात? लग्नापूर्वी नेतात वीर मारुतीकडे आणि लग्न झाल्यावर नेतात दास मारुतीकडे. तर सांगत होतो राजगडाविषयी.
हा जो किल्ला याचा जो इतिहास कागदपत्रांमधून सापडतो तो जवळजवळ 15व्या शतकामधले काही पुरावे 1490चा एक कागद उपलब्ध आहे, म्हणजे त्याच्यावर किल्ला होता हा आपल्या स्थानिक लोकांनी बांधलेला आहे. 1490ला अहमदनगर जिल्ह्यामध्ये निजामशाहीचा जो संस्थापक आहे अहमद बहिरी यानं शिवनेरी, चावंड, लोहगड, तुंग, तिकोना, सिंहगड, पुरंदर हे सगळे जिंकले आणि त्यांनी मुरुमदेव जिंकला. मात्र त्यांनी सगळ्यात दुर्दैवी गोष्ट केली म्हणजे जमेल तेवढा सगळा किल्ला त्यांनी उद्ध्वस्त करायचा काम केलं. 1818ला पेशवाई संपल्यानंतर एल्फिन्स्टननी महाराष्ट्र ताब्यात घेतल्यानंतर एक अत्यंत गोपनीय आदेश काढलेला होता. तो आदेश असा होता, महाराष्ट्रातले सगळे किल्ले जमीनदोस्त करून टाका. का? या किल्ल्यांपासून परत आयुष्यात कधीही कोणीही प्रेरणा घेता कामा नये आणि आपल्या विरुद्ध लढायला उभं राहता कामा नये. त्यांनी तो किल्ला उद्ध्वस्त केला. पुढे जवळजवळ 125 वर्ष या किल्ल्याच्या संदर्भातले काही ऐतिहासिक पुरावे सापडत नाहीत. मग 5 शाह्यांच्या राजधानी या आता मैदानी प्रदेशामध्ये आल्या. आदिलशाही आली विजापूरला, निजामशाही आली अहमदनगरला, कुतुबशाही आली गोवळकोंड्याला, इमादशाही आली गुलबर्ग्याला आणि बरीदशाही आली बिदरला. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, राजसत्ता जेव्हा भरभक्कम पायावरती उभी असते तेव्हा ती सपाट प्रदेशामध्ये आपल्या राजधानी उभारते. या 5ही शाह्यांनी विजयनगरचा पराभव केल्यानंतर सपाट प्रदेशामध्ये आपल्या राजधानी उभारल्या. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने अशा किल्ल्यांचं महत्व जे आहे ते किल्ल्यांचं महत्व आता कमी झालं. पुढे 1610 मध्ये आणखी एक उल्लेख सापडतो, तो म्हणजे स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजे यांच्या विश्वासू लोकांनी मलिक अंबरनी गनिमी काव्यानी या किल्ल्याला वेढा घातलेला होता. या किल्ल्याचा भाग त्यांनी जिंकून घेतला. पुढे 1625 मध्ये किल्ला निजामशाहकडून आदिलशाहकडे आला. तेव्हा हैबतराव शिळीमकर आणि रुद्राजी नाईक यांच्या ताब्यामध्ये काही काळ हा किल्ला होता. कागदपत्रांमधून ज्ञात असणारे पहिले राजगडचे जे किल्लेदार आहेत ते हे. पुढे हैबत खान या किल्ल्याचा मुख्य झाला. 1630 मध्ये शहाजीराजांचे कारभारी जे सोनजी आणि बाळाजी नाईक शिळीमकर यांनी गड राखला. 1647ला शिवरायांनी हा गड घेतला आणि बखरकारांनी वर्णन केले, मुरबाद म्हणून डोंगर होता त्यास वसविले, त्याचे नाव राजगड म्हणून ठेविले आणि नाणी पाडण्यास सुरुवात केली. आता असं आहे, प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा भद्राय राजते. खरं म्हणजे महाराजांनी जर ठरवलं असतं तर 7वा वेतन आयोग, प्रॉव्हिडंट फंड, शिवाजी शहाजी भोसले प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं ते सगळं करू शकले असते. वयाच्या 15व्या वर्षी अख्ख्या हिंदुस्थानमध्ये कोणाचीही मुद्रा संस्कृतमध्ये नाही, खुद्द शहाजी महाराजांची सुद्धा मुद्रा संस्कृतमध्ये नाही. अशा कालखंडामध्ये स्वतःची मुद्रा संस्कृतमध्ये करावी हे 15 वर्षाच्या मुलाला कुठून सुचलं असेल. म्हणून परमानंदाने असं लिहून ठेवलंय, महाराजांचं वर्णन करताना तो सन आहे असं म्हणतो, शहाजी राजांनी आपल्या या मुलाच्या शिक्षणाची एवढी अप्रतिम व्यवस्था केली होती, इतके उत्तमातले उत्तम शिक्षक त्यांच्यासाठी नेमलेले होते आणि महाराज हे स्वतःच एकपाठी होते. एकदा गोष्ट ऐकली की ते कायम लक्षात ठेवायचे. म्हणून सर्व लहान मुलांना गोष्टी का सांगितल्या पाहिजे. मातोश्री जिजाऊ साहेबांनी शिवरायांना लहानपणी एक गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट जशीच्या त्यांनी अंमलात आणली. कुठे अंमलात आणली? अफजल खानाची स्वारी झाली आणि ठरलं असं, भेटीस येताना स्वसंरक्षणार्थ शस्त्र घेऊन यायचं एक छोट. अफजल खान भेटायला आला, ती भेट दोघही जिवंत परत गेले असते तर पुढच्या भेटीसाठी महाराजांना अफजल खानाकडे जावं लागलं असतं. आणि हे पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, इतिहास नेहमी जिवंत माणसं लिहितात. वर गेलेली माणसं इतिहास लिहायला परत येत नाही. इतिहास वेळी माणसं घडवतात, आमच्यासारखी माणसं इतिहास लिहित बसतात. महाराजांनी काय वापरलं? वाघनखं वापरण्याची प्रेरणा कुठून मिळाली असणार? हिरण्यकश्यपूची गोष्ट आईने सांगितली. हिरण्यकश्यपूला वरदान कसलंय? तुला ना माणूस मारणार ना देव मारणार. तुझा मृत्यू ना घराच्या आत होणार ना घराच्या बाहेर होणार. तुझा मृत्यू ना जमिनीवर होणार ना अवकाशात होणार आणि तुझा मृत्यू कुठल्याही शस्त्रानं होणार नाही. हिरण्यकश्यपू बेफाम झाला. विष्णूंनी अवतार घेतला नरसिंहाचा, उंबरठ्यावरती बसले, ना जमिनीवरती ना आकाशात, मांडीवर त्याला घेतलं आणि वाघनखं जी त्यांचे अंगभूतच आहेत त्यांनी शत्रूला पाडलं. सगळे नियम काटेकोरपणे पाळले. ही गोष्ट लहानपणी शिवरायांनी आईकडून ऐकली. आता हा खान आलेला आहे, आता याला मारायचं असेल गोष्टी सांगितल्या पाहिजे. पंचतंत्र
आपल्याकडून युरोपात गेलं, मग ईसाख्रिस्ती जन्माला आली. जगाच्या इतिहासामध्ये प्राणी बोलतात, पक्षी बोलतात, हे फक्त भारतीयांना सुचतं. मग आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये प्राणी बोलत असतात, पक्षी बोलत असतात. मग ते युरोपात गेलं, मग तिकडून ईसाख्रिस्ती तयार झाली. पण पंचतंत्र हे जगामध्ये अगोदर पसरलं. मग महाराजांनी या गडाचं नामकरण केलं राजांचा गड, तो राजगड. आणि स्वतःची नाणी पाडणं ही सार्वभौम राजाचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. माझ्या राज्यामध्ये माझी नाणी चालणार. इंग्रजांनी अनेकदा महाराजांकडे अर्ज पाठवले होते, तुमच्या राज्यामध्ये आमची नाणी चालवा. ते म्हणाले बाकी सर्व अटी मान्य करेन, एक वेळ तुमची नाणी आमच्या राज्यामध्ये चालवू देणार नाही. जहांगीरला हॉकिन्स रो भेटला आणि अत्यंत महत्वाचं त्यांनी त्याला काही दुधाच्या बाटल्या दिल्या, काही ताकाच्या बाटल्या दिल्या. त्याच्या बदल्यात मुघलांनी त्यांना वखारी टाकायची परवानगी दिली. राजांनी सांगितलंय व्यापार नाही, भरभक्कम वखारी स्वराज्यामध्ये चालणार नाहीत. आमची नाणी आमच्याच राज्यात चालणार. याला म्हणतात सार्वभौम राज्य. राज्याभिषेक झाला 1674 ला, परंतु इथे 1650 ला स्वप्न काय पाहिले? आमची नाणी आम्हीच पाडणार. हे स्वप्न या मातीमध्ये महाराजांनी पाहिलं. 1662 मध्ये त्याच्या अगोदर अफजल खानाची स्वारी झाली तेव्हा मातोश्री जिजाऊ साहेब इथे राहिला होत्या. वरती गेल्यानंतर तुम्ही आवर्जून सईबाई साहेबांची समाधी बघा. त्याचे सगळ्याचे खरं म्हणजे आता चांगली अवस्था पुन्हा एकदा त्याला प्राप्त करून दिली पाहिजे. शाहिस्ते खाननं राजगडाच्या आजूबाजूचा सगळा परिसर जाळून टाकला. त्याला इच्छा असूनही त्याला राजगड घेता आला नाही. आणि मग महाराजांनी शाहिस्ते खानावरती हल्ला केला. शाहिस्ते खानावरती हल्ला केल्यानंतर त्या बिचाऱ्याची एवढी वाईट अवस्था झाली, बंगालच्या सुभेवर त्याची बदली झाली. रोज सकाळी उठलं, डाव्या हाताचं महत्व मी तुम्हाला सांगायची गरज नाही. शाहिस्ते खान असं आपल्या डाव्या हाताकडे बघायचं आणि त्याला आठवायचं शिवाजी. 3 बोटं गेलेली आणि डाव्या हाताचं सगळ्यात महत्वाचं काम तो करू शकत नव्हता. तो मरेपर्यंत बिचारा आयुष्यात कधी महाराजांना विसरू शकला नाही. ते शाहिस्ते खानाला बोटं कापल्यानंतर महाराज ज्या गडाच्या दिशेने पळत सुटले, तो हा गड होता. त्याला वाटलं सिंहगडाच्या दिशेने पळत आहे. हे जसंच्या तसं भुजबळ सिनेमामध्ये घेतलंय, म्हणजे आर्मस्ट्रॉंग सिनेमा तुमच्यापैकी खूप लोकांनी पाहिला असेल, म्हणजे बाहुबली सिनेमा. त्या बाहुबलीमध्ये 2 दृश्य आहेत मराठ्यांच्या इतिहासात. एक तो बाहुबली पाण्याचे बांध फोडतो, ते शहाजीराजांचे जीवनात आहे. आणि सिंहाला पलिते पेटलेले बैल सोडतात. कात्रजचा घाट करणे ही महाराजांनी मराठी भाषेला दिलेला एक खूप मोठा वापराचा मोठी देणगी आहे त्यांची. पुढे महाराजांना मिर्झा राजे जयसिंगांबरोबर तह करावा लागला. त्या तहामध्ये त्यांनी 12 किल्ले जे स्वतःकडे ठेवले. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, राजगड त्यांनी दुसऱ्यांच्या ताब्यात दिला नाही. 4 किल्ले राजगड, तोरणा, लिंगाणा आणि रायगड हे त्यांनी स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवलेले होते. याच्यावरून महाराजांच्या जीवनामध्ये या किल्ल्याला असलेलं महत्व जे आहे ते आपल्या लक्षात येऊ शकेल. आग्र्याच्या नजर कैदेमध्ये महाराज असताना तिथून जे सुटले ते परत महाराज राजगडावरतीच आले. 12 सप्टेंबर 1666 ला महाराज या किल्ल्यावरती आले. पुढे 20 नोव्हेंबर 1666 ला संभाजीराजे जे नंतर महाराजांच्या नंतर इथं आले, किल्ल्यावरती अफवा पसरवण्यात आली होती की युवराजांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे त्यांचा पाठलाग जो आहे तो सगळा थांबला आणि मग पुढे महाराज इथे दाखल झाले. 24 फेब्रुवारी 1670 ला याच किल्ल्यावरती छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झाला. मी त्यांची कथा तुम्हाला सांगितली. राजगडावरती जन्माला म्हणून तो राजा, आणि महाराजांचा आदर्श म्हणून तो राम, म्हणून तो राजा राम असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. 1670 मध्ये याच किल्ल्यावरती महाराजांची आणि तानाजी मालुसरेंची शेवटची भेट झाली. इथूनच तानाजी मालुसरेंनी निर्णय घेतला सिंहगड जिंकून घेण्याचा. आणि आपल्या मनामध्ये खूपदा गैरसमज असतो, सुभेदार नरवीर तानाजीराव मालुसरे यांनी कोंढाणा घेण्यापूर्वीच त्या किल्ल्याचं नाव सिंहगड होतं. ते काही गड आला पण सिंह गेला की आपल्या गाजलेल्या कादंबरीमुळे लोकांचा असा गैरसमज झालाय की सिंहगड हे नाव नंतर आलं, ते अगोदरपासूनच होतं. 1671 मध्ये महाराजांनी राजगडच्या दुरुस्तीसाठी 10,000 होऊन दिलेले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, किल्ला बांधणं एक खूप सोपं असतं, किल्ल्याचं संरक्षण करणं त्याहून अवघड असतं. मर्सिडीज बेंझ गाडी घेणं खूप सोपं, मेंटेनन्स खूप अवघड. त्यामुळे मी ती घेतली नाही. सांगायचा मुख्य मुद्दा असा, साधं तोफेचं लक्षात घेऊया. तोफ उभारण्याचं शास्त्र आपल्याला आवडत नव्हतं. त्यामुळे शत्रूकडून तोफा घ्यायच्या आणि शत्रूकडून तोफा घेतल्यानंतर ती तोफ निकामी शत्रूनं करू नये म्हणून त्याच्यावरती पहारा बसवावा लागतो. आणि सर्दीच्या काळामध्ये त्या तोफेच्या पुढे तिचं तोंड बंद करण्यासाठी एक दगड, म्हणजे आपण जे जात असतं असा मोठा दगड घ्यावा लागतो, तो आतून कोरावा लागतो. ते तोफेच्या तोंडाला असं लावायचं आणि वरून मेन लावून ते पूर्ण बंद करायचं.
म्हणजे ऐनवेळी तोफेचं भांड निकामी होत नाही. मग अशा प्रकारचे दगड आणून ठेवायचे, ते दगड कोरून ठेवायचे, तोफेची भांडी आणून ठेवायची, गोळे त्याच्या बाजूला ठेवायचे, एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पावसाळ्यामध्ये घरं गळतील, शस्त्रागारातला दारुगोळा आपला सगळा ओला होईल, तो ऐनवेळी वापरता येणार नाही, म्हणून त्याच्यावरती संरक्षण दिलं पाहिजे. 12-12 तासांच्या ड्युट्या लावायच्या, आजूबाजूचे मेटकरी उभे करायचे, किल्ल्यांच्या संरक्षणाची एवढी सगळी व्यवस्था करायची, म्हणून मेंटेनन्स ही एक अत्यंत अवघड गोष्ट होती. पुढे 1671 मध्ये 10,000 होम महाराजांनी दिले. त्या कालखंडामध्ये रायगडावरती सगळ्यात जास्त पैसे खर्च करण्यात आले. आजच्या काळानुसार सांगायचा हिशोब केला तर एक होम म्हणजे साधारणतः 2.5 ते 3 रुपये. ज्या काळामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये पेशवाई संपत आली तेव्हा 1818 ते 1826 ला वर्षभराला साधारणतः 1 रुपयामध्ये वर्षभर पुरेल एवढी बाजरी ज्वारी घरी भरता येऊ शकायची. तेवढ्या मागे जर गेलो तर एवढ्या पैशामध्ये काय येत असेल, 10 रुपये तोळा सोनं असेल तर त्याप्रमाणे तोळ्याचा हिशोब करा. मला सोन्याचा काही हिशोब येत नाही. 1689 मध्ये मुघल सरदार किशोरसिंह हाडा यांनी तो राजगड परत जिंकला. पुढे मुघल सरदार जो होता अबुल खैर खान यांनी मराठ्यांचं सैन्य इथं तो घेऊन आलेला होता, त्याची फजिती झाली आणि मराठ्यांनी किल्ला ताब्यामध्ये घेतला. पुढे 1707 मध्ये दुरुस्तीसाठी या किल्ल्याचे 400 रुपये देण्यात आले. भोरचे पंत सचिव यांच्या ताब्यामध्ये किल्ला गेला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा किल्ला जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आला. असा किल्ल्याचा सगळा इतिहास आहे. आता शेवटचा भाग मी सांगतो आणि मग थांबतो, कारण ऊन जर जास्त वाटलं तर तुम्हाला वरती चढताना अडचण होऊ शकते. शेवटच्या 5-10 मिनिटात महत्वाचा एक भाग सांगतो. हे किल्ले का पाहायचे, शिवछत्रपतींच्या इतिहासाचा जागर का करायचा. हे किल्ले आपण जर राखले नाही तर अजून 100 वर्षांनी हे किल्ले जर नष्ट होत गेले तर या मुलांनी इतिहासापासून प्रेरणा कशी घ्यायची. मग आपल्याला सांगावं लागेल कल्पनेतल्या चित्रांमधून की बाबांनो किल्ला असा दिसायचा, किल्ला असा होता. किल्ल्यांवरती अधिकाधिक लोक गेले पाहिजे, त्यांनी किल्ला पाहायला पाहिजे, किल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे आणि इतिहासापासून हे शिकलं पाहिजे की आपण आपल्या चुका टाळल्या पाहिजे. शिवछत्रपतींनी स्वप्न पाहिलं होतं स्थानिकांचं राज्य या भूमीवरती एकदेशीयांचं राज्य असलं पाहिजे. म्हणून 1761 ला पानिपतावरती शीख नाही म्हणाले, रोहिले नाही म्हणाले, जाट नाही म्हणाले. अशा वेळेला संपूर्ण हिंदुस्थान हा आमचा आहे अशी भूमिका फक्त भारताच्या इतिहासामध्ये मराठ्यांनी घेतली. आणि मराठी म्हणजे कोण तर जातीने मराठा नाही, मरता तो हटता इति मराठा अशी मराठ्यांची व्याख्या. अब्दालीने लिहून ठेवले, अब्दालीने भारतावरती 8 स्वाऱ्या केल्या, 5वी स्वारी झाल्यानंतर त्यांनी लिहून ठेवले या भारतावरती जर खरं कोणी राज्य करू शकत असेल तर ते फक्त मराठी राज्य. इंग्रज आले आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचं अस्त्र वापरलं ते म्हणजे राजवाड्याने लिहून ठेवलंय की ज्याचं हत्यार श्रेष्ठ त्याची संस्कृती श्रेष्ठ. आजच्या तरुण पिढीला पुन्हा एकदा या सगळ्या इतिहासाकडे वळवायचं असेल तर खाली मान घालायला लावणाऱ्या मोबाईल पासून दूर नेलं पाहिजे. कारण स्मार्टफोन वापरला म्हणून कोणी स्मार्ट होत नाही. नाही तर जगातला सगळ्यात महागडा फोन ज्या माणसाकडे असेल तो जगातला सगळ्यात स्मार्ट माणूस असेल. म्हणून शस्त्र लढत नाही, शस्त्राच्या मागचं हृदय लढत असतं. आज 350 वर्ष झाल्यानंतर सुद्धा मला माझ्या खापर पंतोबांचा इतिहास माहित नसतो, त्यांच्या वाडवडिलांचा इतिहास माहित नसतो, पण 350 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची माझं काहीतरी आंतरिक नातं आहे असं मला वाटत राहतं. हे कशातून येणार आहे? हा इतिहास आपण जपला पाहिजे, आपल्या भावी पिढ्यांपर्यंत तो पोहोचवला पाहिजे. म्हणून तर डॉक्टर साहेब तुम्हा सगळ्यांना एकत्र आणतायत. पुढची पिढी या कार्यक्रमाला येते, लहान मुलांना वरती नेलं पाहिजे, या मातीमध्ये खेळलं पाहिजे, धडपडलं पाहिजे आणि मग आपल्याला त्या मराठ्यांच्या कष्टाची कल्पना येईल. जानेवारीच्या प्रचंड थंडीमध्ये उपासमार झालेली असताना अब्दालीच्या विरोधात एकच सेना उभी राहिली, ती म्हणजे मराठी. हा सगळा इतिहास जागा करायचा असेल, समजून घ्यायचा असेल तर अशा किल्ल्यांना वारंवार भेटी दिल्या पाहिजेत. नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यामध्ये आले, सिंहगडावरती गेले, त्यांच्या बरोबरच्या लोकांनी त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला. ब्रिटिशांनी नेताजी सुभाषचंद्र बोसांना नजर कैदेत ठेवलं आणि ते एके दिवशी अफगाणिस्तानमध्ये प्रकट झाले. हे त्यांना कुठून कळलं? शिवाजी महाराजांना आग्र्याला जे नजर कैदेत ठेवलं तर तिथून महाराजांनी कशी सुटका करून घेतली याचा इतिहास नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऐकला. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. म्हणून इतिहास अशासाठी शिकायचा, आपल्या भूतकाळातल्या पिढ्यांनी ज्या चुका केल्या त्या दुरुस्त करूयात, आपली भूतकाळातली पिढी जिथपर्यंत होती त्याच्या पुढे जाऊयात आणि भूतकाळातल्या पिढीच्या खांद्यावर उभं राहून नवस्वराज्याचं स्वप्न पाहूयात. धन्यवाद.